ये नगराध्यक्ष सर तुमचं आणि तुमचेच पदाधिकारी सत्तेत आहात, कशा प्रकारे आपण आपली कैफियत मांडणार आहोत? 1 ऑगस्ट 2024 रोजी सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला की अनुसूचित जातीचं उपवर्गीकरण करण्याचा अधिकार राज्याला आहे। महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 35 वर्षापासून वर्गीकरण व्हावं आणि ज्या मागासलेल्या जाती आहेत त्यांना न्याय मिळावा हे आंदोलन चालू आहे। डॉक्टर बाबासाहेब गोखले असतील, मधुकरराव कांबळे असतील, असे अनेक नेत्यांनी हे सातत्याने हे आंदोलन चालू आहे। आज या ठिकाणी रामचंद्र भरांडे यांनी या ठिकाणी गेले 23 दिवसापासून या ठिकाणी आंदोलन चालू आहे। माझे सरकारला एकच सांगणं आहे की येणाऱ्या काळामध्ये ह्या मातंग समाजाने जो गुन्हेगारी जमाती कायद्याच्या अंतर्गत 1871 ते 1952 पर्यंत म्हणजे 80 वर्ष याला गुन्हेगारी जमाती कायद्याच्या अंतर्गत शिक्षणापासून, रोजगारापासून आणि उद्योगधंद्यापासून जे वंचित ठेवलेलं आणि ह्या वंचित काळामध्ये याची प्रगती न झाल्यामुळं हा मागासलेला समाज आहे। नैसर्गिक न्यायाप्रमाणे आणि सुप्रीम कोर्टाने जे प्रेसिडेन्शियल ट्रीटमेंट सांगितलेले शब्द वापरलेला आहे त्या अनुषंगाने जास्तीचा टक्का देऊन मातंग समाजाला ह्या वर्गीकरणामध्ये न्याय द्यावा। त्यासोबतच ज्या 58 जाती आहेत या सर्व 28 जाती ज्या मागासलेल्या आहेत त्या सर्वसामान्य लेवलवर आणण्यासाठी काम करावं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी मुख्य सचिवाच्या अंतर्गत जी समिती नेमलेली 1 महिन्याचा कालावधी त्यांना अभ्यासासाठी दिलेला, तो 1 महिन्याचा कालावधी संपलेला आहे। तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना माझी विनंती आहे की आता तुम्ही अंत बघू नका, लोक खूप परेशान आहेत आणि आता लवकरच शिक्षणाचे नवीन वर्ष चालू होत आहे, त्याच्यामुळे अनेक लोकांना डॉक्टर आहे, इंजिनियर आहेत, उच्च शिक्षण घ्यायचे, त्यांची संधी त्या उपवर्गीकरण उशिरा झाल्यामुळं निघून नाही गेली पाहिजे। तर ह्यासाठी लवकरात लवकर तुम्ही करावी ही माझी मुख्यमंत्र्यांना नम्र विनंती आहे। धन्यवाद। जय लवजी।